आपापसातील मतभेद विसरून केवळ सर्वांच्या भल्यासाठी आणि आसक्ती आणि फलाशा सोडून केलेलं कर्म म्हणजेच यज्ञकर्म. लोकसंग्रहार्थ अनासक्त होऊन निष्काम बुद्धीनं कर्म करणं म्हणजेच यज्ञकर्म होय, असं सांगते ती भगवद्गीता. हरिओम. आता आपण या 18व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकाकडे येतोय. 4थ्या श्लोकात भगवंत सांगतायत, निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम. त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः संप्रकीर्तितः. हे भरतश्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचं वर्णन केलेलं आहे. पुरुष व्याघ्र भरतसत्तम. हे पुरुष श्रेष्ठ अशा अर्जुना, तत्र त्यागे म्हणजे त्यापैकी, म्हणजेच संन्यास आणि त्याग या दोघांपैकी त्यागाच्या बाबतीत निश्चयम मे शृणू, माझं निश्चित मत काय आहे ते मी तुला सांगतो. त्रिविध संप्रकीर्तिता. त्याग हा कसा आहे? त्रिविध संप्रकीर्तिता. त्याग हा 3 प्रकारचा म्हणून सांगितला गेला आहे. म्हणजे सात्विक, राजस आणि तामस त्याग असतो असं सांगितलं गेलं आहे. आता इथे अर्जुनाला भगवंताने 2 नावाने हाक मारले बरं का. एक भरतसत्तम आणि दुसरं पुरुष व्याघ्र. मंडळी, एक लक्षात घ्या की माणूस जीवनामध्ये 2 प्रकाराने मोठा होतो बरं का. एक तर म्हणजे मोठ्या किंवा प्रसिद्ध कुळात जन्माला येणं. जसं आता भारतातलं उदाहरण सांगायचं तर नेहरू आणि गांधी या नावाला भारतामध्ये एवढी प्रतिष्ठा प्राप्त झाली की पंडित नेहरूनंतर इंदिरा गांधी, मग राजीव गांधी, मग आता काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी, त्यांचा पुत्र राहुल गांधी, त्यांची मुलगी प्रियंका गांधी वड्रा वगैरे. म्हणजे केवळ नेहरू गांधी कुळात जन्मल्यामुळे किंवा त्या कुळाशी संबंधित असल्यामुळे ही मंडळी मोठ्या मोठ्या पदावर अगदी सहज पोचली. त्यांना त्या पदाच्या प्राप्तीसाठी कुठल्याही प्रकारचा संघर्ष किंवा तपस्या करावी लागली नाही. नंतर त्याच्यापैकी अनेकांनी आपले नेतृत्व गुण सिद्ध केले, पण प्रथम त्यांना नेतेपद जे मिळालं ते केवळ त्यांच्या कुळामुळे लाभलं हे तर सत्य आहे ना. या उलट भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत पोचण्यासाठी श्री अटल बिहारी वाजपेयी किंवा आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साध्या कार्यकर्त्यापासून कष्ट करत करत अनेक वर्ष काम केलं, तेव्हा ते यशस्वी होऊ शकले. अर्जुना कसा होता? हा भरतकुलोत्पन्न होता. भरतकुल हे फार श्रेष्ठ कुळ होतं. त्यामुळे श्रेष्ठत्व तुला आपोआपच प्राप्त झालं आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. पण अर्जुन केवळ उत्तम आणि प्रसिद्ध कुळातला होता असं नाही. तो पुरुष व्याघ्रसुद्धा होता, कारण खरोखरच वाघासारखा शूर होता. त्यांनी पराभव आयुष्यात कधी पाहिलाच नव्हता. सतत तो जिंकतच आलेला होता आणि म्हणून त्याचं एक नाव विजय असं सुद्धा होतं. म्हणजे त्याच्यामध्ये केवळ कुळाचं श्रेष्ठत्व नव्हतं, तर योग्यतासुद्धा होती, क्षमता होती आणि पुरुषार्थसुद्धा होता. म्हणून भरतसत्तम आणि पुरुष व्याघ्र. इथे सुद्धा मोठं मानसशास्त्र आहे बरं का मंडळी. एकंदर गीता हेच मुळी मानसशास्त्राची ट्रीटमेंट आहे. गीता केवळ अध्यात्म ग्रंथ नाही हो. संबंध गीतेमध्ये आदर्श अशी मानसोपचार पद्धतीच आहे. मला एकदा माझ्या फिरतीमध्ये परदेशात असताना मानसशास्त्राच्या एक प्राध्यापिका भेटल्या बरं का. त्या भारतात आल्या होत्या. त्या एखाद्या आश्रमात होत्या, तिथे मला त्या भेटल्या. मी होत्या परदेशी पण इथे भेटल्या. ते गीतेचे मोठे अभ्यासक होते बरं का. त्या असं सांगायच्या की अर्जुन हा पहिला मनोरुग्ण आहे जगातला आणि त्याच्यावर मानसोपचार करणारे भगवान गोपालकृष्ण ही मानसशास्त्रीय उपचाराच्या यशस्वीतेची लिखित स्वरूपाची जगातली पहिली केस आहे. संपूर्णपणे मोडून गेलेल्या अर्जुनाला परत उत्साहाने युद्धाला उभा करणं हे सोपं काम नक्कीच नव्हतं. पण भगवान गोपालकृष्णाने ते किती सहजपणे केलं आणि त्यातून मोठा आध्यात्मिक संदेश पण दिला बरं का. मानसशास्त्र असं सांगतं की एखादा विद्यार्थी किंवा शिष्य जरी थोडा कमी बुद्धीचा असला ना, तरी त्या मुलाला तू मूर्ख आहेस, तुला काही समजतच नाही असं सारखं जर म्हणत गेलं ना, तर त्या मुलाचा आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो आणि मग आपल्याला काहीच जमत नाही असंच त्याला वाटायला लागतं आणि तो आणखी मागे पडत जातो. या उलट तुला हे सहज जमेल, परत प्रयत्न कर ना, तू नक्की यशस्वी होशील असं सांगितलं ना की त्याचा आत्मविश्वास टिकून राहतो, असं मानसशास्त्र अगदी स्पष्ट सांगतं. आता अर्जुन काही कमी बुद्धीचा निश्चितच नव्हता हो. केवळ एका विशिष्ट परिस्थितीमध्ये विषादाला प्राप्त झाला होता, त्यामुळे त्याच्या विचारात गोंधळ झाला होता, दुसरं काहीच नाही.
इथे भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाला उडवून लावत नाहीत. मानसशास्त्रीय पद्धतीमध्ये फक्त चांगलं किंवा स्तुतीपर बोलायचं असतं असं नाही. हे नाही, काही वेळेला काय होतं, नको योग्य ते बोलावंच लागतं ना. ते आपल्याला गीतेमध्ये दिसतं. बघा ना, अगदी प्रथम जेव्हा अर्जुन गर्भगडीत झाला आणि युद्ध का करू नये ते भगवंतांनाच समजावून सांगायला लागला, धर्मशास्त्राला धरून. तेव्हा भगवंतांनी त्याला फटकारलंसुद्धा होतं. त्या मानसोपचाराच्या दुसऱ्या अध्यायात सुरुवात करताना ते काय म्हणाले होते, अशोचानंद व शोचस्त्वम प्रज्ञावादंश्च भाससेल. अरे स्वतःला तू मोठा शहाणा समजतोस रे, आणि मला योग्य काय ते सांगतोयस. स्वतःला मोठा विद्वान आणि पंडित समजतोस, पण हे महत्त्वाचं विसरतोस की खरे विद्वान आणि पंडित जे लोक असतात ना, ते विचार योग्य, ते कुठलाही विचार स्वीकारत नाहीत हो. ते योग्य तऱ्हेने विचार करतात आणि योग्य पद्धतीने विचार करूनच एखादा विचार स्वीकारतात. पण जेव्हा तो सावरला आणि जिज्ञासेने प्रश्न विचारायला लागला, तेव्हा प्रत्येक वेळी ते त्याला हुशार, विचारी आहेस तू, कुशाग्र बुद्धीचा आहे असंच म्हणाले. आणि म्हणून इथे म्हणतात भरत सत्तम आणि पुरुष व्याघ्र. भगवंत सांगतात तत्र म्हणजे त्या संदर्भात. कोणत्या? इथं संन्यास आणि त्याग या दोन गोष्टींचं विवेचन चालू आहे. त्या संबंधात शृणु म्हणजे ऐक. आता होतं काय, आपण जर अनेक ग्रंथांचं वाचन केलं ना, अनेक सत्संग केले की मनामध्ये उगाचच अधिक शंका आणि संदेह निर्माण होत होतो. कारण जे वाचलं ना ते अजून पचनी पडलेलं नसतं. हे खरं आहे, अगदी खरं आहे. अर्धवट ज्ञान असतो, झालेलं ज्ञान निश्चयात्मक नसतं आणि म्हणूनच त्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही, लक्षात घ्या. तर ज्यामध्ये अनेक शंका आहेत, संभ्रम आहेत आणि जे निश्चयात्मक नाही त्या ज्ञानालाच अज्ञान असं म्हणतात. म्हणून भगवंत काय सांगत आहेत, निश्चय मे शृणू. संन्यास आणि त्याग ह्या दोन्हीबद्दल मी तुला अगदी योग्य असा निर्णय सांगतो. म्हणजेच तत्त्वज्ञानाचं पूर्ण विवेचन करतो. अर्जुनाने काय विचारलं होतं, संन्यास आणि त्याग ह्याचं तत्त्व काय असंच विचारलं होतं की नाही. भगवंत प्रथम आता त्यागाबद्दल सांगतायत, नंतर संन्यासाबद्दल सांगतीलच. हे जे त्यागाचं तत्त्व आहे ते त्रिविध संप्रकृतीतः 3 प्रकारचं आहे असं सांगितलं आहे. त्याचं विवेचन भगवंत आता पुढच्या श्लोकापासून सुरू करत आहेत, तोही पाहूया. आता आपण 5व्या श्लोकाकडे येतो आहे. 18व्या अध्यायातला 5वा श्लोक. काय सांगतायत, यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये. ती कर्म केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. यज्ञ, दान, तप, कर्म न त्याज्यम. यज्ञ, दान आणि तप या कर्मांचा त्याग कधीही करू नये, ती कधीच सोडू नयेत. कार्यम एव तत्, ती अवश्य करावीत. ती करावीत अशी योग्यतेचीच कर्म आहेत. आणि यज्ञो दानम तप चैव, यज्ञ, दान आणि तप ही कर्मेच मनीषिणां पावनानी, विद्वानांना पावन करणारी आहेत असं भगवंत सांगत आहेत. आता बघा, वर जी 4 मतं भगवंतांनी 2ऱ्या आणि 3ऱ्या श्लोकात सांगितली ना, त्या सर्वांबद्दल निश्चित असा निर्णय भगवंत हे 3ऱ्या श्लोकापासून सांगता येतात. बघा, हा श्लोक समजून घेण्यापूर्वी वर जी अगोदर 4 मतं आपण बघितली ना विद्वानांची, त्या प्रत्येकामध्ये काय त्रुटी आहेत ते आपण पाहूया. म्हणजे मग भगवंत योग्य तो मार्ग सांगतील आणि तोच योग्य कसा आहे हे आपल्याला नीट समजेल. पहिला विचार, काम्यानाम कर्मणाम न्यासम. इच्छा पूर्ण करण्यासाठी जी जी कर्म केली जातात अशा सकाम कर्मांचा पूर्णपणे त्याग करावा. इथे एकतर फक्त सकाम कर्मांबद्दल सांगितलं आहे, पण मग अनेक दुसरी कर्म आहेत ना, नित्यकर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत, कर्तव्य कर्म आहेत. ही सगळी इच्छापूर्तीसाठीच केली जातात असं काही नाही आहे. मग त्या कर्मांचं काय करायचं ह्याचा निर्णय हे दार्शनिक देत नाहीत. दुसरं असं की आपण सर्वसामान्य माणसं होतो आणि गीता ग्रंथ सर्वांसाठीच आहे. मनातल्या सर्व इच्छांचा, कामनांचा त्याग करा हे म्हणणं खूप सोपं आहे, पण करणं अतिशय कठीण आहे. त्यात काही शंकाच नाही. प्रत्येक क्षणी आपल्या मनात अनेक इच्छा उठत असतात. अगदी सगळी समजा इंद्रिय बांधून ठेवली ना तरी मनातल्या इच्छा कशा नाहीशा होतील, त्या कशा काढायच्या. आणि मनात इच्छा तर आहेतच, पण केवळ इंद्रियांना विषयापासून आपण समजा जबरदस्तीने दूर ठेवला ना तर तो भोंदूपणासुद्धा होईल ना, ढोंगीपणा होईल. आणि मी नाही म्हणत आहे, भगवंतांनी स्वतःच 3ऱ्या अध्यायात स्वतः स्पष्टपणे सांगितलं पण आहे 6व्या श्लोकात. काय म्हणाले ते, जी मूर्ख माणसं इंद्रियांना जबरदस्तीने बरोबर रोखून ठेवतात पण मनामध्ये मात्र इंद्रिय विषयांचंच चिंतन करीत राहतात, तो मिथ्याचारी आणि दांभिक किंवा खोटारडा माणूस आहे असं म्हणावं.
असं ते स्पष्ट केलं आहे. आणि संत मंडळीसुद्धा सांगतायत ना की पैसा मिळवायचा ना खुशाल मिळवा, काय हरकत नाही. उत्तम व्यवहारे मिळवावे धन, उदास विचारे वेच करी. इच्छा करा ना पुऱ्या, काय हरकत आहे, काय आहे, पण फक्त ते योग्य मार्गाने करा, मेहनत करून करा. सर्व काम्य कर्मांचा त्याग करणं एकदम करणं शक्यच नाही आहे. मग काय करूया, कामना इच्छा पूर्ण करत त्या इच्छा हळूहळू कमी कराव्या आणि मन भगवंताकडे वळवावं, सत्संग करावा, शास्त्रांच्या अभ्यासाकडे वळावं. म्हणजे मग इच्छा कमी करणं कसं योग्य आहे हे समजेल आणि मग या अनेक इच्छामधून आपण हळूहळू बाहेर येता येईल. एकदम तसं होणारच नाही हो. आत्ता जर एखाद्याला सांगितलं ना की सगळ्या इच्छा दे सोडून आणि ध्यान कर, तर मग ध्यानसुद्धा त्या सांसारिक इच्छांचं होईल बरं का, परमेश्वराचं नाही होणार. मंडळी, आध्यात्मिक जीवन हे सुद्धा ना औषधाप्रमाणे ठराविक मात्रेमध्येच घ्यावं लागतं, नियमित घ्यावं लागतं. बघा ना, ते तरच योग्य तो गुण येईल ना. जसं शक्ती पाहिजे असं कोणीतरी म्हटलं, मग काय करा, च्यवनप्राश खा आणि वरती दूध प्या. झालं. आपण काय केलं, 500 ग्रॅमची बाटली आणली, एकदम सगळ्याच्या सगळी 500 ग्रॅमच्या बाटलीला च्यवनप्राश खाऊन टाकला आणि वरती चांगला अर्धा लिटर 1 लिटर दूध प्यायलं, तर काय होईल? अहो, ताकद येणं राहील बाजूला, एक नवीन व्याधी आपण उडवून घेऊ. म्हणून तर भगवंताने सांगितलं आहे ना, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. एकदम सर्व काम्य कर्माचा त्याग करता येत नाही. दुसरं दार्शनिक मत असं सांगितलं की सर्व कर्मफल त्यागम. या मतामध्ये सर्व कर्माच्या फळांचा त्याग करावा असं म्हटलं आहे. आता या प्रतिपादनामध्ये दोष असा आहे की फळाचा त्याग मुळे करताच येत नाही ना. कर्म केलं की त्याचं फळ स्वीकारावंच लागतं, चांगलं वाईट दोन्ही. समजा शेती करण्याचं कर्म आपण केलं तर त्याचं पीक हे फळ येणारच आहे ना, निश्चित येणार आहे. त्याचा त्याग करायचा म्हणजे काय, कोणी या आणि पीक लुटून द्या असं सांगणं मूर्खपणा होईल ना. ते फळ स्वीकारावं लागेल. हां, आता त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या हातात आहे. देवाचा भंडारा करता येईल, गरिबांना अन्नदान करता येईल, हे करता येईल, पण पीक हे फळ नाकारता मात्र येणार नाही. तसंच समजा एखाद्या माणसाने किंवा आपण सुद्धा एखादं वाईट कृत्य केलं, त्याचं जे फळ आहे ना, जी शिक्षा आहे ती नाकारता येणारच नाही हो. मला फळ नको असं म्हणताच येणार नाही ना, हे नक्कीच आहे. प्रत्यक्षात काय होतं, तुम्ही एखादं चांगलं काम केलं तर लोक तुमची स्तुती करणारच आहेत ना. ते कसं टाळता येईल? तुम्ही किती नाही म्हणाला तरी ते घडणार आहे आणि मग तुमच्या मनात विक्षेप निर्माण होणारच आहे नक्की. सर्व कर्मफळांचा त्याग केवळ अशक्य आहे. वैराग्य आलं की कर्मामध्ये आणि कर्मफळामध्ये जी आसक्ती असते ना तिचा त्याग करणं हळूहळू शक्य आहे. तिसरं एक दार्शनिक मत सांगितलं, त्याज्यम दोषवदित्येक तेके. म्हणजे सर्व कर्मांमध्ये दोष असतात म्हणून मग काय करावं, ते सोडा असं सांगितलं. पण संपूर्ण कर्मांचा त्याग कोणी करू शकेल का हो? भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकात स्पष्टपणे सांगितलं आहे. काय म्हणाले ते, नहि कश्चित क्षणमपि जातो तिष्ठती अकर्मकृत. कोणताही माणूस एक क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि त्याच अध्यायातल्या 8व्या श्लोकात असंही सांगितलं की कर्म जर केलं नाही तर उदरनिर्वाहसुद्धा चालू शकणार नाही. जीवन नीट चालण्यासाठी सुद्धा कर्म करावंच लागतं. आणि कर्माचा त्याग करण्याची काय आवश्यकता आहे? त्यात जे दोष आहेत ते काढून टाकलं की झालं ना. प्रत्येक कर्म चांगलं आहे का वाईट आहे हे त्याच्या मागच्या उद्देशावरच ठरतं ना. शेवटी कर्मामागे उद्देश चांगला असेल तर ते प्रत्येक कर्म योग्यच असतं आणि उद्देश वाईट असेल तर चांगलं कर्मसुद्धा दोषयुक्तच असतं. उद्देश बदलला की झालं. जसं पहा, आपल्या मुलामध्ये काही दोष निर्माण झाले, आपण त्या मुलाचा त्याग नाही करत हो, ते दोष त्याने नाहीसे करावे, त्या दोषांचा त्याग करावा म्हणून प्रयत्न करतो की नाही. तसंच हे आहे ना. यापैकी जे शेवटचं दार्शनिक मत आहे ना की यज्ञ दान तप कर्म मात्र त्यांचा त्याग करू नये, ते मात्र भगवंताला मान्य आहे आणि ते या श्लोकाद्वारे तसं स्पष्टपणे सांगतायत सुद्धा. उलट त्यांनी पुढे असंही सांगितलं बघा की केवळ यज्ञ दान आणि तप इतकंच नव्हे तर परिस्थितीनुसार येणारी सर्व कर्म म्हणजे तीर्थयात्रा व्रत इत्यादी सर्व फलांच्या आसक्तीचा त्याग करून अवश्य करावीत. या 5व्या श्लोकात भगवंत सांगतात यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. ही कर्म कधीच सोडू नयेत, ती करणं आपलं कर्तव्यच आहेत. का करायचे असतात हो? यज्ञ दान तप इत्यादी कर्म का करायची? 16व्या अध्यायात भगवंताने आपल्याला सांगितलं की काम क्रोध आणि लोभ यांचा त्याग करावा, कारण ते नरकाचे दरवाजे आहेत. काम क्रोध आणि लोभ यामुळे माणूस इंद्रियांचा विषयांचा गुलाम बनतो आणि स्वतःला नष्ट करतो. त्यातून सुटण्यासाठी यज्ञ दान आणि तप या 3 साधनं सांगितली आहेत बरं का. म्हणजे यज्ञ दान आणि तप यांचा त्याग न करणं हे तर त्यागाचं तत्त्व आहे. आता त्याग कशाला म्हणतात ते प्रथम पाहूया आणि मग भगवंत का सांगत आहेत ते लक्षात येईल आपल्या आपोआप. बघा, एक, ज्या वस्तूचा त्याग करायचा आहे ती आपली असली पाहिजे की नाही.
एक तर आपण ती मेहनती मिळवली पाहिजे किंवा आपल्याला कोणीतरी भेट दिली पाहिजे, हे खरं आहे. दुसऱ्याच्या वस्तूचा त्याग करताच येत नाही हो. दुसरं, ज्या वस्तूचा उपयोग किंवा तिचं महत्त्व माहिती पाहिजे आपल्याला, त्याचा थोडा तरी अनुभव असणं गरजेचं आहे ना. अहो, जी वस्तू नकोच आहे ती टाकून देणं म्हणजे काही त्याग नाही. आपण घरातला केर कचरा काढला आणि बाहेर टाकून दिला, तो काही त्याग नाही म्हणता येणार ना. तिसरं, ती वस्तू त्यागल्यामुळे थोडी अडचण झाली पाहिजे आणि तरीही ती त्यागताना आनंद वाटला पाहिजे. म्हणजे यज्ञ, दान आणि तप या क्रिया आधी केल्या पाहिजेत, तरच त्यांचा त्याग करता येईल ना. आता यज्ञ भावनेने कर्म करणं का आवश्यक आहे हो, ते प्रथम पाहूया. बघा ना, या जीवनामध्ये आपण समाजापासून पूर्णपणे अलग राहूच शकत नाही. आपण माणसं आहोत आणि माणूस हा सामाजिक प्राणीच आहे. जर कोणी असं म्हणेल की मी समाजापासून पूर्णपणे अलग राहीन, एकटाच राहीन, हे असंभव आहे. आणि संन्यासाला सुद्धा भिक्षेसाठी शेवटी 4 घरी जावंच लागतं की नाही. आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर माणसांची, पैशांची, औषधांची, डॉक्टरांची अशा अनेक आधारांची गरज लागते ना. मग आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कोणावर अवलंबून राहायचं, कोणाची मदत घ्यायची, कोणाचा आधार घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे हो. जो आपल्यापेक्षा समर्थ आहे, सक्षम आहे आणि दयाळूही आहे, अशांची मदत घेणं केव्हाही चांगलं की नाही. सर्वात समर्थ, सर्वात सामर्थ्यशाली आणि सर्वात दयाळू कोण आहे? परमेश्वर. मग त्याची मदत घ्यावी हे योग्य आहे ना. जसं पहा ना, आपण एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलो आणि एखादा पत्ता शोधतो आहे, अशा वेळेला तिथल्या स्थानिक माणसाला विचारणं योग्य आहे की नाही. त्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतं ना. त्यात मान अपमान कसला आला आहे. तसंच परमेश्वराची मदत घ्यावी. परमेश्वर कसा आहे? समष्टीच्या रूपाने अभिव्यक्त आहे. सारा समाज ही परमेश्वराचीच अभिव्यक्ती आहे ना. सर्वांबरोबर राहायचं तर यज्ञ भावनेने राहा ना. जसं पहा, आपण आता श्री गणेशांची उपासना करतो. कशासाठी करतो? श्री गणेश प्रसन्न व्हावे आणि आपल्या इच्छित कार्यात त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त व्हावेत. कोणतेही कार्य उत्तम व्हावं म्हणून ना. ह्या भावनेतूनच बघा, घरात एखादं लग्न किंवा शुभकार्य असलं ना, तर श्री गणेशाला किंवा गावातल्या प्रमुख दैवताला पहिली पत्रिका ठेवतात आणि मग इतरांना आमंत्रण देतात. तसंच समष्टीची, समाजाची कृपादृष्टी आपणावर असणंही आवश्यक आहे. त्यासाठी आपणही इतरांची यथाशक्ती काहीतरी केलंच पाहिजे ना, इतरांसाठी. तरच मग ती समष्टी शक्ती आपल्या मदतीला येते. समष्टी म्हणजे सर्व समाजाची, सर्वांची शक्ती, हीच ईश्वरी शक्ती आहे. अशा अर्थानेच पाचामुखी परमेश्वर असं आपण म्हणतो. शेजाऱ्यांशी चांगले संबंध असावेत असं आपण का म्हणतो बरं? कारण शेजारी हा आपल्या सगळ्यात जवळचा आणि भरोशाचा नातेवाईक असतो. संकटसमयी प्रथम तोच उपयोग येतो ना. नातेवाईक मग येतील हो. एकमेकांना अशी मदत करणं ही तर यज्ञ भावना आहे ना, ती सोडून चालणारच नाही. भगवंताने 3ऱ्या अध्यायात सांगितलं ना, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय. जर आपण केवळ आपल्या स्वार्थासाठी कर्म केलं तर आपल्या कर्माचं बंधन होतं. पण जर ते कर्म यज्ञासाठी म्हणजेच भगवंतासाठी म्हणजेच सर्वांच्या हितासाठी केलं तर ते बंधनकारक होत नाही. आणि म्हणून सर्व जीवन नेहमीच यज्ञमय असावं. आणखीन एक उदाहरण सांगतो. आता बघा ना, आपण इथे यूट्यूबची प्रवचनं ऐकतो. का बरं ऐकतो? आपण सत्संग म्हणतो त्याला, पण भगवंताला त्याला गीतेमध्ये ज्ञानयज्ञ असं म्हटलं आहे. 4थ्या अध्यायात ते म्हणाले, श्रेया द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप. या 8व्या अध्यायातसुद्धा पुढे भगवंताने त्याला ज्ञानयज्ञ असंच म्हटलं आहे. आता हे आपण ऐकायला जे सगळे ऐकतो यूट्यूबवरची प्रवचनं, आपल्या सर्वांमध्ये भेद पुष्कळ आहेत की नाही. कोणी हुशार आहे, कोणी कमी हुशार आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी अज्ञानी आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी खूप शिकलेले आहेत, कोणी कमी शिकलेले आहेत, कोणी काळे आहेत, कोणी गोरे आहेत, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे. भेद तर अनेक आहेत ना. पण शेवटी सर्वजण आपण एका ध्येयाने एकत्र येतो की नाही. हे जे गीतेचं तत्त्वज्ञान आहे ते समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो, हे खरं आहे. आणि तेवढ्या वेळ तरी का होईना, जेवढं प्रवचन ऐकतो ना तेवढ्या वेळ तरी आपण आपल्या सांसारिक विचारापासून आणि वैयक्तिक सुखदुःखांपासून नक्की दूर राहतो ना. मग ते भले समजलं नाही समजलं तरीसुद्धा आनंदाची प्राप्ती तर होतेच. का बरं? कारण ही समष्टी म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन केलेली ज्ञानसाधना आहे, ज्ञानयज्ञ आहे. म्हणून यज्ञाचा, ज्ञानभावनेचा त्याग कधीच करू नये असं भगवंत अगदी स्पष्ट सांगतायत. आता सांगतायत दान. भगवंत सांगतायत की दान करणं योग्य आहे, ते सोडायचं कधीच नाही. का बरं? आपण दान करतो ते मुख्यतः पैशाचं किंवा वस्तूचं करत असतो की नाही. दानाद्वारे आपण आपला पैसा पवित्र करतो. पैशामध्ये कसली अपवित्रता आहे हो? काय होतं, पैसा कमावण्याचे जे मार्ग आहेत ना, म्हणजे एखादी नोकरी, व्यवसाय, उद्योग वगैरे, या प्रत्येकामध्ये अपवित्रता येऊ शकते बरं का. आता नोकरी करून पैसे कमवण्यात काय अपवित्रता असते हो?
अहो नोकरीची मुदत किती असते? 6-6.5 तास किंवा 8 तास रोज. प्रत्यक्षात प्रत्येक नोकर 8 तास काम करतो का हो? बिलकुल नाही. अनेक तास गप्पा गोष्टी, चहा पाणी इत्यादीमध्ये किंवा उगाच टाईमपास करण्यातसुद्धा जातो ना. ही अपवित्रता आहे हो. व्यवसाय उद्योगामध्ये तर अनेक अपवित्रता येऊ शकतात. तसंच पैशाबद्दल आपल्याला जे महात्म्य असतं ना, ती अपवित्रता नक्कीच आहे. कारण त्या ममत्वाचा बोजा आपल्या अंतःकरणावर येतो आणि आपलं अंतःकरण कलुषित होतं आणि तो बोजा कमी करून तेवढ्या प्रमाणात आपलं अंतःकरण शुद्ध करणं आवश्यक असतं. हे ज्याला समजलं ना, त्याच्यासाठी दान ही प्रक्रिया आहे बरं का. कारण माणूस शेवटी संग्रहवृत्तीचा आहे हो. त्याला प्रत्येक गोष्ट साठवून ठेवायला आवडते. अगदी पेन्सिलीचा तुकडासुद्धा माणसाला टाकावा असं वाटत नाही. संग्रहवृत्तीमुळे काय होतं? लोभ वाढतो आणि म्हणून शास्त्रांमध्ये दानाची प्रक्रिया सांगितलेली आहे. दान देणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता दान तर अनेक प्रकारचं असू शकतं. पैसा होतं, पैशाचं दान करता येतं, वस्तूचं करता येतं, भूदान, अन्नदान, वस्त्रदान, हल्ली नेत्रदान आणि शरीरदानसुद्धा करता येतं. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण त्यापेक्षा ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ आहे, ज्ञानदान असं मानलं गेलेलं आहे. आता तपस्या म्हणजे तप म्हणजे काय हो? तप याचा अर्थ आपलं शरीर, आपलं मन आणि आपली वाणी शुद्ध, पवित्र आणि ताजीतवानी आणि सक्षम ठेवण्यासाठी आपण जे करतो ना, ते सगळं तप यामध्येच येतं बरं का. तपस्येच्या माध्यमातून आपण इंद्रियांचा सतत भोग घेण्याची वृत्ती आहे ना, तिला आवर घालतो, पवित्र करतो, वळण लावतो, शिस्त लावतो. जोपर्यंत अंतःकरणात भोगप्रवृत्ती आहे ना, तोपर्यंत योग साधत नाही हो. आपण म्हणतो की भोग घेऊया, मग सावकाश योग करू. तसं होत नाही. भोग आणि योग यांच्यामध्ये रोग येतो. अतिभोगामुळे आपण आपल्या इंद्रियांची शक्ती हळूहळू घालवून बसतो. ती कमजोर होतात आणि मग आपण जणू काही रोगालाच आमंत्रण देतो. आणि मग तपस्येमध्ये काय होतं? आपण योग्य वस्तूचा स्वतःहून त्याग करतो. ही आहे तपस्या. एखाद्या व्यक्तीने समजा ठरवलं की आता गोड पदार्थ खायचे नाहीत, त्याला काय होईल? तो सहज करीन ना, तो नक्कीच आहे. तो झाला त्याग किंवा तपस्या. पण उद्या समजा डॉक्टरने एखाद्याला सांगितलं की तुम्हाला आता डायबिटीस झालं आहे, उद्यापासून गोड खाणं बंद करा बरं का. आणि म्हणून त्या एखाद्या माणसाने ते खाणं सोडलं. ते तपस्या नाही हो. कित्येक लोकांना तर आनंद नाही वाटत, वेळ तडफड वाटते. आणि मग काय होतं? सर्वजण खातात, मला तेवढं मिळत नाही इत्यादी. पण आवडत्या गोष्टीचा स्वतःहून त्याग करणं ही मात्र तपस्या आहे. म्हणजे पहा, यज्ञ, दान, तप यांचा त्याग करायचा नाही. यज्ञ भावनेद्वारा समष्टीबरोबर जोडलेलं राहणं, दानाद्वारा वस्तू व्यक्तींमध्ये जे अतिरिक्त ममता आहे ती आसक्ती आहे ती कमी करणं, दुराग्रह कमी करणं, आणि तपस्येद्वारा मन इंद्रियांच्यावर नियंत्रण प्राप्त करणं आवश्यक आहे की नाही. म्हणून यज्ञ, दान, तप न त्याज्यम कार्यम एव, ते करणीयच आहे, त्यात शंकाच नाही, कर्तव्य आहे. भगवंत पुढे सांगतायत, यज्ञ, दान, तप इत्यादी पावनानी मनीषिणाम. कारण काय? या 3 गोष्टी पवित्र करणाऱ्या आहेत. पावनानी म्हणजे पवित्र करणारी. यज्ञ, दान आणि तप यांनी काय पवित्र होतं? अंतःकरण पवित्र होतं. केव्हा पवित्र होतं? अहो, आपण जेव्हा कर्म करतो ना, आणि त्याचा प्रभाव बाहेरच्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती यांच्यावर काय होतो असं जर पाहत असलो ना, तर त्या कर्माला श्रम किंवा मेहनत म्हणतात. आणि जेव्हा त्या कर्माचा प्रभाव आपलं अंतःकरण शुद्ध करतो, पवित्र करतो, तेव्हा त्यालाच धर्म किंवा धर्मकार्यसुद्धा म्हणतात. मग असं कर्म बंधनकारक होत नाही. आणि हे कोणाला साधतं? मनीषिणाम. मनीषी कोण? ज्याने स्वतःच्या मनबुद्धीवर, इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त केलं, तेच धर्ममय कर्म करू शकतात ना, आणि अंतःकरण शुद्ध आणि पवित्र बनवतात. पण केवळ स्वतःच्या सुखासाठी जे लोक यज्ञ, दान, तप इत्यादी करतात ना, त्यांना ती कर्म पवित्र करत नाहीत, ती बंधनकारक होतात, असं भगवंताचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात? यज्ञ, दान आणि इतर कर्मसुद्धा आसक्तीचा आणि फलाच्या मागे जी आसक्ती आहे तिचा त्याग करून केली पाहिजेत, असं भगवंत पुढच्या 6व्या श्लोकात सांगतायत. पहा. हरिओम.